नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्या सोबत आहेत वीणा पाटील. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांना सर्वच ओळखतात. देशातल्या पर्यटन क्षेत्रावर त्यांनी आपला निश्चितपणे ठसा उमटवला आहे. पण आता त्यांची मुलाखत घ्यायचं कारण हे की त्यांनी सध्या नव्या विश्वामध्ये प्रवेश केलेला आहे. मी तिथपासूनच सुरुवात करणार आहे. वीणाताई, मला तुमचा सगळा प्रवास जाणून घ्यायचा आहे. पण तुम्ही सध्या वीणा वर्ल्ड या नावाने एका नव्या विश्वात प्रवेश केलेला आहे. कसं वाटतंय नव्या जगात प्रवेश करताना आणि मागचं सगळं जे आहे ते दूर सोडताना? नमस्कार. खूप छान वाटतंय. म्हणजे चॅलेंज आहे यामध्ये, परंतु एका गोष्टीवर सतत काम केल्यानंतर जवळजवळ 30 वर्षांनी ते सगळं बाजूला ठेवून नव्याने एक वेगळं विश्व उभं करायचं, ही म्हटलं तर तशी सोपी गोष्ट नाही आहे. आज या क्षणी इथे बसल्यानंतर मला त्याच्यात खूप समाधान आहे, खूप आनंद आहे आणि कदाचित मला असं दिसतंय की ही सुद्धा कपॅसिटी आपल्याकडे आहे आणि ती आत्ता याच्यामुळे, या वीणा वर्ल्डमुळे आमच्याही दृष्टिक्षेपात आली की आपण हे सुद्धा करू शकतो. 30 वर्षाची मेहनत तुमची होती. आधी केसरी ट्रॅव्हलमध्ये तुम्ही काम करत होतात. जी कंपनी 200 कोटीची होती तुम्ही 750 कोटीपर्यंत पोचवलीत. मी असं ऐकलंय की निघालात तेव्हा बरोबर काहीही न घेता निघालात आणि अगदी शून्यापासून सुरुवात केलीत. हे कसं झालं? म्हणजे शून्यापासून सुरुवात करावी असं तुम्हाला का वाटलं? त्याचं कारण असं आहे की ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी थोडंसं धक्का बसला, नो डाऊट अबाउट इट. म्हणजे त्या दिवशी तारीख होती 1 एप्रिल. मला असं वाटलं की हे एप्रिल फूल आहे की काय, पण ते तसं नव्हतं. आणि कदाचित ते तसं नव्हतं हे चांगलं होतं, कारण कधी कधी असं असतं की एखाद्या गोष्टीचा कुठेतरी शेवट व्हावा लागतो तरच नवनिर्मिती होते. आणि हा शेवट कदाचित त्या तारखेला झाला. आणि त्यानंतर एक असं होतं की आजही माझा शेअर आहे, माझ्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी मला मिळतील पुढे भविष्यात. पण मला त्याच्यासाठी जर मी त्यावेळी वेळ घालवला असता तर वीणा वर्ल्ड उभं राहिलं नसतं एवढ्या फास्ट. म्हणजे ज्या दिवशी मी निर्णय घेतला त्यावेळी मी, माझे पती सुधीर, त्याच्यानंतर माझा भाऊ हिमांशू आणि सुनीला, आम्ही 4 जण ज्या दिवशी बाहेर पडलो त्याच्यानंतर परत गेलो नाही. ही अपॉर्च्युनिटी होती, तो सुवर्ण दिन होता आमच्या दृष्टीने आणि त्याचं सोनं करणं हे आमच्या हातात होतं. शून्यातनं एवढ्यासाठी निर्माण करायचं ठरवलं. त्याचं कारण की आपल्या मनगटात किती जोर आहे किंवा आपण काय करू शकतोय हे आपल्याला स्वतःला जोखायची एक चांगली संधी त्यावेळी आम्हाला मिळाली होती. शेवटी आमचा माइंड हा कायम क्रिएटिव्ह राहिलेला आहे आणि क्रिएटिव्ह राहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट, ठीक आहे आता 750 ही काही खूप मोठी गोष्ट नाही की 750 कोटीची कंपनी उभी केली पर्यटनात. ठीक आहे, मराठी माणसाच्या दृष्टीने ही खूप मोठी गोष्ट आहे, राईट. पण मला असं वाटतं की तशी कॉम्प्लेसन्सी आपल्यात येऊ देता कामा नये. म्हणजे असं असतं की आम्ही नेहमी कुठचाही प्रोजेक्ट करताना अनेक प्लॅनिंगचे वेगवेगळे मार्केटिंग टूल्स वापरतो. म्हणजे 6W 2H वगैरे या तऱ्हेचे प्लॅनिंग करून आपण खूप गोष्टी करू शकतो. अनप्लॅन्ड तुम्हाला एखादी जर अशी परिस्थिती आली आणि त्याच्यातनं तुम्ही निर्माण करून दाखवलं तर ती तुमची कपॅसिटी असते, ती तुमची एबिलिटी असते. म्हणजे नवी संधी मिळाली आहे आणि ती घ्यायची ठरवलं. मला जरा तुमचं आश्चर्यच वाटतंय, कारण तुमच्यासारखी माणसं एकूणच जगामध्ये कमी असतील. अशा प्रकारे जेव्हा एखादी कंपनी विभक्त होते किंवा एखादा फॅमिली बिझनेस विभक्त होतो, ही काही घटना पहिल्यांदाच घडलेली नाही आहे. आणि मला तुमच्यामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये नेमकं काय घडलं त्या वैयक्तिक गोष्टींमध्ये किंवा आरोप प्रत्यारोपामध्ये अजिबात रस नाही. कारण महाराष्ट्र जाणतो, आमच्यासारखे लोक जाणतात की नाव वेगळं असलं तरीसुद्धा ही कंपनी वीणा पाटलांनी उभी केलेली, पुढे आणलेली कंपनी आहे. अशा कंपनीला मागे सोडायचं आणि तुम्ही म्हणताय सुवर्ण दिन होता. नेमकं झालं काय? तुमच्या मनाला अजिबात जखम नाही झाली? झाली, निश्चितपणे झाली. कारण शेवटी मी सुद्धा माणूस आहे, त्याच्यामुळे जखम ही झाली. आणि एक दिवस मी नाही झोपले की खरंच हे असं घडलं का. म्हणजे आता असं मागे वळून जेव्हा बघते तेव्हा असं वाटतं की झालं हे चांगलं झालं. म्हणजे आता मला लोकांना समजावून सांगावं लागत नाही की नक्की काय घडलं, कारण सांगायचं म्हटलं तर खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या असतात. मग मी आता त्याला एक छान मुलामा दिलंय की बाबा फॅमिली स्प्लिट म्हटलं की सगळ्यांचं विचारणं थांबतं, कारण आपल्याला खरंच त्याच्यात आता अडकायचं नाही आहे. मी त्याचा एक सुंदर असा एक हे घेतला. मला एकाने विचारलं की तू असं कसं करतेस, कारण
म्हणजे आमच्या फॅमिलीला सुद्धा हा धक्का होता की मी बाहेर पडते, बिकॉज खूप वर्ष हे चालू होतं आणि त्यामध्ये सतत असं व्हायचं, पुन्हा सगळे एकत्र व्हायचे. पण यावेळी जरा इनफ इज इनफ सारखी स्थिती होती, त्याच्यामुळे मी बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर मला एका आप्तेष्टांचा फोन आला की हे चांगलं नाही, एक बाग तू फुलवली आहेस आणि जेव्हा ती बहराला आली आहेस तेव्हा तू सोडून जातेस, असं नको करूस. मी म्हटलं हे बघा, आज एका बागेने म्हणजे पुरणार नाही आहे. आज जो समाज आहे किंवा आज जे पर्यटक आहेत त्यांना एक बाग आता अपुरी पडणार आहे. ही बाग चांगल्या तऱ्हेने बहराला आणून आता दुसऱ्यांच्या ताब्यात दिलेली आहे. मी आता नवीन बाग निर्माण करते ना, कारण नवीन बागेची किंवा नुसती दुसऱ्या बागेची नाही तर अशा अनेक बागांची गरज आहे. सो लेट मी ट्राय इट आउट. आणि वीणा वर्ल्ड उभं राहिल्यामुळे ज्या अनेक गोष्टी आहेत ह्यात ग्राहकांचं भलं होणार आहे, चांगल्या कंपन्यांची आणखी कॉम्पिटिशन वाढणार आहे, आम्हाला वेगळं काही निर्माण करावं लागणार आहे. म्हणजे ज्या तऱ्हेने आजपर्यंत त्या कंपनीमध्ये मी केलं की त्या कंपनीला कोणी हात लावता कामा नये. बिकॉज बिझनेसमध्ये असताना तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागतात की कुणीही आपल्याला टच करणार नाही, अशा तऱ्हेने कंपनी मोठी करायची. म्हणजे बिल गेट्सच्या एका त्यांचं रोड अहेड म्हणून जे पहिलं पुस्तक होतं त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की मला अशा तऱ्हेने पुढे जायचं आहे की कॉम्पिटिशन आजूबाजूला सुद्धा फिरकली नाही पाहिजे. आणि आपण जी कंपनी निर्माण केली आहे तिच्याशीच आपण कॉम्पिटिशन करायची नाहीये मला, त्याच्या पुढे जायचंय. कारण ह्याच्यात काय होईल, आज मी म्हटलं तसं की पर्यटक वर्ग खूप वाढतोय आणि पर्यटक वर्ग जेव्हा वाढतोय त्यावेळी तुम्हाला एकमेकांच्यात कॉम्पिटिशन करायला लागला तर दोघांचाही ऱ्हास होऊ शकतो. त्याच्यापेक्षा जग खूप मोठं आहे, तुम्ही वेगळी मार्केट्स निर्माण करा. अफोर्डेबल टुरिझम आणण्याचं कारणच हे होतं की मला असं वाटतं की प्रत्येकाने फिरावं, प्रत्येकाच्या खिशाला ते परवडेल असं आपण अफोर्डेबल टुरिझम निर्माण करावं. कारण आपण एक त्यातलं एक हे आहोत, साध्य आहोत की आपल्याला ते द्यायचं आहे करून. आणि हे करून देत असताना जर तो आनंद आपण जास्त चांगल्या तऱ्हेने पसरवू शकलो आणि मार्केट वाढवू शकलो तर सगळ्यांचाच फायदा होईल. आणि मार्केट वाढवण्याकडे माझं जास्त लक्ष आहे दॅन कॉम्पिटिशन. म्हणजे त्याच्यात काही आम्हाला नवीन नाही आहे की आज आम्हाला कॉम्पिटिशन ग्रासेल, तो तर आमचा रोजचाच जीवनाचा भाग होता आणि आत्तापर्यंत आम्ही केलं. आणि 2 वर्षांपूर्वी बेस्ट आउटबाउंड टूर कंपनी हे नाव आम्ही घेतलं, भारतातली बेस्ट आउटबाउंड टूर. सगळ्या मल्टीनॅशनलला तोंड देऊन हे केलं आणि त्याच्यात कधीही आम्ही त्यांच्या पाठी लागलो नाही. अनेक मोठ्या कंपन्यांनी तुमची कॉपी केलेली आहे टूर्सच्या बाबतीमध्ये. या सगळ्याकडे मी येणार आहे, पण मला एका माणसाबद्दल प्रश्न विचारायचा आहे. मला माहित नाही त्या माणसाच्या मनात काय असेल. त्यांचं आणि तुमचं नातं मी जाणतो. त्यांच्या नावानीच, तुमचे वडील केसरी पाटील यांच्या नावानीच आधीची कंपनी तुम्ही उभी केली होती. ते तुमचे प्रेरणास्थान होते. जेव्हा तुम्ही वेगळं जग उभं करताय तेव्हा ह्या नात्याचं काय होतंय, तुम्ही त्याच्याकडे कसं पाहताय? कसं आहे की बाबांचं माझ्या मनातलं स्थान कधीही खाली जाणार नाही. जरी आज बाबा चेअरमन असले आणि त्यांना हा निर्णय घ्यावा लागला असला तरी त्यांच्याही काही म्हणजे त्यांचेही काही इश्यूज असतील किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील आणि त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. मी त्यांना दोष देत नाही, कारण ती व्यक्ती दोष देण्यासारखी नाही आहे. व्हेरी पॉझिटिव्ह, कधीही कोणाचं त्यांनी वाईट चिंतलेलं नाही. आणि त्यामुळेच बाबांनी अतिशय सुंदर अशी 2 पत्रं मला पाठवली. त्याच्यानंतर परवा 15 ऑगस्टला त्यांनी म्हणजे मला झेंडा पाठवला आणि हा वीणा तुझ्या केबिनसाठी. त्याच्यामुळे बाबा हे एक वेगळं स्थान आहे आणि त्याला कधीही धक्का पोहोचणार नाही. त्यांनी केलं त्याच्यामुळे सगळ्यांचं भलं झालं असं मी म्हणेन. कारण कदाचित आज केसरीमध्ये एवढ्या लोकांची गरज नव्हतीच. त्याच्यामुळे आता बाग बहरलेली आहे, ती दुसऱ्यांनी सांभाळावी. आणि वीणा केपेबल आहे, वीणा दुसरं काही निर्माण करू शकेल हे बाबांना खात्री असेल आणि म्हणून बाबांनी हे केलं असावं. आणि मला एक वेगळं विश्व निर्माण करण्यासाठी त्यांनी ही संधी आणून दिली असं मला वाटतंय. आणि त्याच्यामुळे बाबांचे तसं म्हणायला गेलं तर मला आभार मानायला पाहिजेत. कारण त्यांच्या दृष्टीने हा निर्णय किती कटू असेल ह्याची मी आजही हे करते. कारण बाबांनी इच्छा ठेवली आहे की वीणाच्या चंद्रावरच्या टूर्सना जायचं आहे आणि ते त्यांनी मला लिहून पाठवलं. कारण एवढं सगळं झाल्यानंतर जी व्यक्ती अशा तऱ्हेने सुंदर सकारात्मक अशी पत्र लिहून पाठवते ना, त्यावेळी त्या व्यक्तीचं मोठेपण लक्षात येतं. आणि ते माझे वडीलच आहेत. याचा अर्थ आजही त्यांचा आशीर्वाद ऑफकोर्स तुमच्या पूर्ण पाठीशी आहे. मला सांगा, वीणा वर्ल्ड मधून तुम्हाला किती लाख प्रवाशांना न्यायचं आहे? तुमचं टार्गेट काय आहे? माझं टार्गेट हे 2016 साली 1 लाख प्रवासी वीणा वर्ल्डच्या थ्रू करायचं आहे.
जे 30 वर्षात केलं ते आम्हाला 3 वर्षात करायचंय. तुम्ही म्हणताय 30 वर्षात जे केलं ते तुम्हाला 3 वर्षात करायचंय आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकतोय. तीस वर्षापूर्वी जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुमच्या बाबांची ही कंपनी होती केसरी ट्रॅव्हल. 1984 साल आपण धरूया तुम्ही सुरुवात केली आणि तुमचं काय ट्रॅव्हल किंवा टुरिझमचं शिक्षण नव्हतं, ते ट्रेनिंग नव्हतं. बरोबर. तुम्ही इंजिनिअरिंगचं ट्रेनिंग घेतलं होतं माझ्या माहितीप्रमाणे. पण इंजिनिअरिंग करायचं नाही, ट्रेनिंग घेतलेलं असलं तरी इंजिनिअरिंग करायचं नाही आणि ह्याच कंपनीत यायचं, ट्रॅव्हल आणि टुरिझमच करायचं, हे कसं ठरवलं तुम्ही? ॲक्च्युली ठरवायला तसा आम्हाला स्कोप नव्हता. हे झालं असं की वडिलांनी ज्यावेळी वेगळी कंपनी सुरू करायची हा निर्णय घेतला, कारण पोटापाण्याचा प्रश्न होता. ॲक्च्युली ना मुंबईत घर होतं, ना मुंबईत ऑफिस होतं, काहीही नव्हतं आमच्याकडे. आणि तरीही आज जसं शून्यातनं विश्व निर्माण करण्याची जी मनीषा आहे तीच त्यावेळी होती. आणि त्यावेळी बाबांच्या पाठी आम्ही सगळेजण उभे राहिलो आणि बाबांना एवढाच विश्वास दिला की काहीही झालं तरी चालेल, आपण रस्त्यावर आलो तरी चालेल, पण आम्ही तुम्हाला दोष देणार नाही कधी की हा निर्णय तुम्ही का घेतला. सगळं कुटुंब त्यामध्ये सामील झालं आणि केसरीच्या उभारणीत आज माझं नाव पुढे असलं, मोलाची कामगिरी केलेली असली, सगळं केलेलं असलं तरी पहिल्या अनेक वर्षांमध्ये सगळ्या कुटुंबाने त्यासाठी कष्ट घेतलेले. हे कष्ट खूप महत्त्वाचे असतात सुरुवातीच्या काळातले. नंतर कंपनी मोठी होते, तुम्ही सुद्धा यशस्वी होता, पण सुरुवातीच्या काळातले कष्ट कसे होते? सुरुवातीच्या काळात म्हणजे अक्षरशः कोणतीही कामं केली, म्हणजे ह्या लॉंग डिस्टन्स ट्रेन्स ज्या असतात, पॅसेंजर ट्रेन्स ज्या जम्मूला जातात, कलकत्त्याला जातात, ह्या सगळ्यांची तिकीट्स काढण्यासाठी मोठमोठ्या रांगा असतात. त्या रांगांमध्ये आम्ही उभे राहिलेलो आहोत, रात्र तिथे थांबलेलो आहोत. तुमचं ऑफिस माहीमला एका चाळीमध्ये होतं? चाळीमध्ये होतं, म्हणजे चाळीतनं सुरुवात झाली. 10 बाय 10चं ऑफिस होतं. ज्यावेळी बाबांचे मोठे भाऊ राजा ट्रॅव्हल्सचं प्रस्थ होतं आणि त्यावेळी हे ऑफिस आम्ही तिथे सुरू केलं. ते ऑफिस झाडायचो आम्हीच, नंतर ड्रेस परत व्यवस्थित करून आम्हीच पर्यटकांना अटेंड करायचो. दिवस कधी कधी वाट बघून एकही पर्यटक यायचा नाही, कारण कोणाला माहीतच नव्हतं. जाहिरात करण्यासाठी त्यावेळी पैसे नव्हते. अतिशय लिमिटेड बजेटमध्ये ज्यावेळी तुम्हाला काही क्रिएट करायचं असतं त्यावेळी जेवढे कष्ट करावे लागतात खूपच. म्हणजे तेव्हा सेकंड क्लासने प्रवास करायचो, 2-2 दिवस प्रवास करून जायचो. एक टूर झाली की ती मुंबईला आणायची, दुसरी टूर घेऊन जायची. हे सगळं आणि रात्री दऱ्याखोऱ्यातनं प्रवास केलेला आहे. म्हणजे टूर मॅनेजर्स आत्ता जे आमचे आहेत त्यांचं लाईफ हे तेवढं कष्टदायक नाहीये किंवा नसतं आत्ताच्या जमान्यात जेवढं त्यावेळी होतं. त्यावेळी टेलिफोन्स नव्हते, फोन करता यायचे नाहीत, एखाद हॉटेलकडे आमची पत नसायची की बाबा कोण कंपनी आहे माहीत नाही, म्हणजे तो सांगेल तसं चालायचं. आज आम्ही सांगू तसं ते वागतात. असं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते कष्ट खूप करावे लागले संपूर्ण फॅमिलीला. हे जे कष्ट तुम्ही घेत होतात, हे घेत असतानाच या कंपनीचं तुम्ही कॉर्पोरेटायझेशन केलं आणि एक मोठी कंपनी उभी केलीत. ही दृष्टी तुम्हाला कुठून आली? म्हणजे इथे अनेक मोठ्या कंपन्या त्यावेळेला टुरिझममध्ये होत्या, मल्टीनॅशनल कंपन्याही नंतरच्या काळात आल्या, पण राजा ट्रॅव्हल जिथे थांबलं तिथे तुम्ही थांबला नाहीत. तुम्ही केसरी ट्रॅव्हल उभं केलं, पण कॉर्पोरेटायझेशन केलं आणि एक मराठी माणूस अशा प्रकारे अत्यंत प्रोफेशनल अद्ययावत कंपनी चालवू शकतो हे दाखवलं. ही दृष्टी कुठून आली? बिझनेसमध्ये आल्यानंतर जेव्हा थोडासा सक्सेस मिळत गेला, एक टूर यशस्वी झाली, 2 टूर यशस्वी झाल्या की ना तुम्हाला त्या सक्सेसची थोडीशी नशा यायला लागते असं मला वाटतं. आणि मग तुम्हाला तो बिझनेस वाढवण्यासाठी एक शक्ती मिळायला लागते आणि मग एकदा ती शक्ती मिळत गेली की तुम्ही ते वाढवत राहता. आणि बिझनेसमध्ये जर पडायचं असेल तर तो मोठा झालाच पाहिजे ही मनीषा प्रत्येकाने ठेवली पाहिजे. कारण ठेवली पाहिजे, बरोबर आहे, पण ठेवत नाहीत. पण मग तुम्ही नाही ना पुढे जाऊ शकत, कारण आज तुम्ही छोटे राहून वाढू शकत नाही. म्हणजे तुम्ही एक निश मार्केट घेऊ शकता, पण मोठे मासे तुम्हाला कधी खातील हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला मोठं होणं हेच प्रवाहाबरोबर जाण्यासाठी करायला पाहिजे. देयर इज नो ऑप्शन. हे तुमच्या मनाने घेतलं होतं? हे माझ्या मनाने पूर्वीपासून. याच्यासाठी कोण आदर्श होतं तुमच्या समोर की या माणसासारखं करायचं? मगाशी तुम्ही बिल गेट्सचं नाव घेतलं, असं कोण तुमच्या समोर होतं की मला याच्यासारखं करायचंय किंवा या वाटेवरून चालायचं? ऍक्च्युली कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणण्यासाठी वेगळी कारणं घडली की आम्हाला असं एक दिसायला लागलं की ज्यावेळी 100 कोटी 150 कोटी आम्ही केले त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की आता ना कुठेतरी आता
स्थैर्य येते ह्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. आता आपण आयदर एवढेच राहू शकतोय किंवा ह्याच्यापेक्षा खाली जाऊ शकतोय. ह्याच्यापेक्षा वर जायचं असेल तर काहीतरी नवीन करायला पाहिजे. आमचे अनेक सहकारी आम्हाला मग भेटले, म्हणजे अतुल गोरे आहे, ज्यांनी पहिल्यांदा आम्हाला सांगितलं की कॉर्पोरेट गव्हर्नन्सची ओळख त्यांनी करून दिली आम्हाला, की तुम्हाला आता एक, कारण आम्ही सगळेजण कॅप्टन्स होतो, एक कोणीतरी कॅप्टनची गरज तुम्हाला आहे. मग तो कॅप्टन म्हणजे त्याला CEO म्हणतात अक्षरशः. म्हणजे इथून आमची सुरुवात झाली. आणि हा जेव्हा दृष्टिकोन मिळाला त्यावेळी लक्षात आलं की येस, डेलिगेशन हे फार महत्त्वाचं आहे, सेकंडरी लाईन ही फार महत्त्वाची आहे. आणि तेव्हा मग पहिल्यांदा आमच्या कंपनीला CEO मिळाला. त्याच्यानंतर 2 वर्षांनी ती पोस्ट माझ्याकडे आली. आणि 2 वर्षांनी पोस्ट माझ्याकडे आल्यानंतर ह्या ज्या 2 वर्षाच्या काळात मला बरंच ज्ञान मी म्हणजे स्वतः मिळवलं होतं की कशा तऱ्हेने कंपन्या चालतात, कशा तऱ्हेने बोर्ड्स असतात, कशा तऱ्हेने कामं व्हायला पाहिजेत, कशा तऱ्हेने सेकंडरी लाईन डेव्हलप व्हायला पाहिजे, कशा तऱ्हेने माणसांवर विश्वास टाकायला शिकलं पाहिजे, कशा तऱ्हेने माणसं डेव्हलप केली पाहिजेत. कारण सगळी कामं आपण स्वतः करायची म्हटली तर वाढणं अशक्य आहे. आणि हे नॉलेज जेव्हा ग्रहण केलं होतं म्हणजे पुस्तकं वाचून, वेगवेगळ्या कंपन्यांचा अभ्यास करून, येस, मॅनेजमेंटची पुस्तकं वाचली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांचा स्टडी केला, वर जाणाऱ्या कंपन्यांचाही स्टडी केला, खाली येणाऱ्या कंपन्यांचाही स्टडी केला. आणि ज्यावेळी पहिल्या 2 वर्षांमध्ये बिझनेस वाढतोय हे माझ्या लक्षात आलं, डेलिगेट करून तो वाढतोय हे लक्षात आलं, जास्त माणसांच्या टीम्स तयार करून वाढतोय हे लक्षात आलं, त्यावेळी मग पुन्हा एकदा ते चैतन्य आलं की येस, आता ही एक वेगळी हे आपल्याला मिळाली नाही आणि अशा तऱ्हेने आपण बिझनेस वाढवू शकतोय. आणि मग तो बिझनेस तशा तऱ्हेने वाढवत शेवटी तो माझी सेकंड टर्म संपेपर्यंत 750 कोटीपर्यंत नेला. म्हणजे मला 31 मार्चला संपलेल्या यशाचं गुपित काय आहे? म्हणजे बिझनेस अचानक असा वाढत नाही, त्यासाठी काही जाहिरातीचा वापर करावा लागतो, लोकांशी एक जिव्हाळा निर्माण करावा लागतो, लोकांना सर्व्हिस द्यावी लागते. नेमकं तुम्ही काय केलं? म्हणजे मी असं बघतोय की वीणा पाटील मॅनेजिंग डायरेक्टर झाल्या, त्या आधीच्या वीणा पाटील वेगळ्या होत्या, मॅनेजिंग डायरेक्टर झाल्यावर वीणा पाटील वेगळ्या होत्या. म्हणजे तुम्ही कंपनी बदललीत पण स्वतःलाही बदललत का? डेफिनेटली. म्हणजे तसं बघायला गेलं तर आम्ही आमचं कुटुंबच हे शॉर्ट टेम्पर आहे असं म्हणायला हरकत नाही. पण सगळे शॉर्ट टेम्पर राहून चालत नाही. त्याच्यामुळे ह्या पर्यटनाच्या व्यवसायात राहून, पर्यटकांबरोबर राहून, अनेकदा टूर्स करून जे व्यक्तिमत्व घडत गेलं, त्याच्यात पहिली सगळ्यात आनंदाची गोष्ट माझ्यासाठी झाली ती म्हणजे मी खूप पेशन्सने काम करायला लागले. तुम्ही शांत झालात? खूप शांत झाले मी, खूप शांत झाले. कारण माझ्या लक्षात आलं की आरडाओरडी करून किंवा पॅनिकनेसने गोष्टी गोंधळात जातात. त्याच्यापेक्षा जर शांतपणे कामं केली तर ती जास्त चांगली होतात. पण एक तुमची जी कंपनी होती ती त्या काळात नवी कंपनी होती. विश्वास कसा निर्माण झाला की ही कंपनी आपल्याला आनंद देईल, आपल्याला खरोखरच जगप्रवास घडवेल? आणि असं म्हटलं जातं की तुम्ही मराठी माणसाला जगप्रवासाची सवय लावलीत, हे कसं झालं? क्राऊड मॅनेजमेंट हा एक प्रकार असतो जो आपण कोणत्याही इंटरनॅशनल पार्कमध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप चांगल्या तऱ्हेने दिसतो. म्हणजे डिझनीलँडमध्ये गेलो तर आपल्याला जाणवतं की अक्षरशः हजारो लोक किंवा लाखो लोक दिवसाला त्या ठिकाणी येत असतात, पण कुठेही आपल्याला क्राऊड जाणवत नाही. त्याचप्रमाणे बिझनेस वाढवताना ही क्राऊड मॅनेजमेंट जमली पाहिजे. कारण नाहीतर मग अपघात होतात, नाहीतर मग जखमा होतात. हे सगळं आपण जर आपल्याला प्रत्येक प्रवाशाकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याचं समाधान महत्त्वाचं. जरी ग्रुपमध्ये आपण टुरिझम जास्तीत जास्त करत असलो तरी तो ग्रुप सुद्धा त्या एका माणसामुळे बनला आहे. आणि क्राऊड मॅनेजमेंट करताना तो पर्यटक जर खुश राहिला नाही तर पुढे बिझनेस वाढणार नाही, ह्याची सतत जाणीव होती. तुम्ही सतत क्राऊड मॅनेजमेंट हा शब्द वापरताय. असा किती क्राऊड वर्षाला तुम्ही नेत होतात? म्हणजे आम्हाला माहिती आहे की 5 जणांचं कुटुंब जाणं किंवा 10 जण जाणं सुद्धा किती त्रासदायक असतं. तुम्ही किती माणसं पर्यटक म्हणून नेत होतात? आम्ही 1 लाख माणसं वर्षाला नेत होतो वेगवेगळ्या देशांमध्ये, भारतात आणि भारताबाहेर. आणि ह्या 1 लाखामध्ये जर समजा युरोपची संख्या काढली तर ती साधारण 10-12 हजारापर्यंत ती संख्या होती. त्याच्यानंतर साऊथ ईस्ट एशिया होतं एक साधारण 25 ते 30 हजार. अशा तऱ्हेने आम्ही त्या ठिकाणी पर्यटक घेऊन जात होतो. आमच्याकडे टूर मॅनेजर्स असायचे, त्यांना जास्तीत जास्त काम कसं देता येईल ह्याकडे माझा हे असायचा. आणि त्याच्यासाठी मग जास्त टूर्स कशा निर्माण करायच्या. मग जास्त टूर्स निर्माण झाल्या की तेवढीच ऑफिसमध्ये सुद्धा माणसं वाढतात. म्हणजे एकूणच एम्प्लॉयमेंट सुद्धा वाढायला, प्रवासी वाढतात, एम्प्लॉयमेंट वाढतं, सगळं वाढतं. हे वाढतं. म्हणजे ह्याचा फायदा सगळ्यांना मिळतो. आणि आज सुद्धा ज्यावेळी वीणा वर्ल्ड ची पहिली जाहिरात आली आणि ज्यावेळी माझा ईमेल ID गेला, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की अक्षरशः हजारो अशा रेझ्युमेचा खच आमच्याकडे पडला. आजही आम्ही अजून
ते सगळं मला सांगा, हे वीणा करू वर्ल्ड शकलो मधून तुम्हाला किती लाख प्रवाशांना न्यायचं आहे? तुमचं टार्गेट काय आहे? आणखीन 5 वर्षांनी आपण म्हणूया. माझं टार्गेट हे 2016 साली 1 लाख प्रवासी वीणा वर्ल्डच्या थ्रू करायचं आहे. जे 30 वर्षात केलं ते आम्हाला 3 वर्षात करायचं आहे. तुम्ही म्हणताय 30 वर्षात जे केलं ते तुम्हाला 3 वर्षात करायचंय. तसं हे खूप चॅलेंजिंग विधान आहे, पण आपण जर स्वप्नच बघितलं नाही तर ते करू शकणार नाही आपण. म्हणून आम्ही म्हणतो की वीणा वर्ल्ड आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा असं ठरवलं की आपल्याला चंद्रावर जायचंय. ध्येयच इतकं मोठं आहे की तुम्हाला गोष्टी सोप्या वाटतात, काम करायला आनंद मिळतो आणि जे अडथळे असतात ना ते तुम्हाला खूप छोटे वाटायला लागतात. स्वित्झर्लंड किंवा युरोप हे मध्यावर आहे, युरोप अमेरिका आणि भारताच्या. तर तिथे त्यांना घेऊन जायचं, त्यांना 8 म्हणजे दिवस भारतातून आजी आजोबा जाणार आणि जाणार. परदेशातून नातवंड येणार आणि ते तिथे 8 दिवस मजा करणार आणि दोघंही आपापल्या ठिकाणी जाणार. किती सुंदर काळ असेल बघा. हे जे स्वप्न आहे तुमचं ते साकार करताना तुम्ही खूप नव्या नव्या कल्पना वापरल्यात. उदाहरणार्थ तुमची लेडीज स्पेशल टूर असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही ज्या टूर्स घेऊन जाता, म्हणजे नुसतं प्रवाशांनी यावं, युरोप टूर करावी किंवा सिंगापूरला जावं किंवा आफ्रिकेत जावं असं तुम्ही केलं नाहीत. या कल्पना तुम्ही कशा शोधून काढल्यात? गरज म्हणून शोधून काढल्यात का ही या सेक्शनची समाजातल्या गरज आहे आणि ते मला करायला हवं, ते त्यात पुरवायला हवं म्हणून ते आलं? काय नेमकं झालं काय? जसं मी मगाशी म्हटलं की बिझनेस करायचा तर तो मोठा करता आला पाहिजे. आता आमच्याकडे असलेली प्रॉडक्ट ही आम्ही पर्यटकांना विकत होतोच. म्हणजे एक जो ढोबळ मानाने ट्रॅडिशनल जो मार्केटिंगची जी व्याख्या होती ती आम्ही करत होतोच. दुसरी होती की बिझनेस वाढवायचा असेल तर आपल्याला हे निर्माण करायला हवं, एखादं प्रॉडक्ट नव्याने निर्माण करायला हवं. पण नुसतं निर्माण करून होत नाही ना, त्याची गरज नसेल तर ते प्रॉडक्ट विकलं जाणार नाही. प्रवास करता करता मला असं जाणवत होतं की स्त्रिया हे म्हणजे जवळजवळ अर्ध पॉप्युलेशन आपलं स्त्रियांचं आहे. सिनियर सिटीजन्स 25% सिनियर सिटीजन्स आहे, ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांच्याकडे वेळ आहे. सो ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. पण नुसतं त्याच्याकडे कमर्शियली पाहिलं नाही तर महिला ज्यावेळी प्रवास करत होत्या त्यावेळी मला जाणवायचं की त्या परत एकदा फॅमिलीबरोबरच असायच्या, फॅमिली मॅनेज करत असायच्या. त्या स्वतः कधीच त्यांनी स्विमिंग पूलमध्ये जाऊन त्या पोहायच्या नाहीत किंवा स्वतः कुठेतरी आज फॅमिली हॉटेलमध्ये बसली आणि मी कुठेतरी ट्रेकिंगला जाऊन आले असं नाही झालं कधी. सो मग हे करण्यासाठी मला ते प्रॉडक्ट एक निर्माण करण्याची गरज दिसली आणि ती गरज असल्यानंतर ते प्रॉडक्ट निर्माण केलं गेलं. म्हणजे ती गरज ओळखली गेली, ते प्रॉडक्ट निर्माण केलं गेलं आणि ते प्रॉडक्ट इतकं चांगल्या तऱ्हेने गेलं की ही जगातली एक केस स्टडी बनून गेली की महिलांसाठी एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या मोठ्या प्रमाणावर टूर्स करणं. आणि मला वाटतं आता वीणा वर्ल्डची पहिली जी टूर आहे ती सुद्धा महिलांचीच आहे. पहिली सहल महिलांची आहे. ॲक्च्युली एवढं सगळं फास्ट घडत गेलं की आम्ही हे स्ट्रॅटेजिक थिंकिंगने आम्ही केलं नाही, पण एक खूप चांगली म्हणजे मला एक तो भावनिक हे वाटतोय की महिलांची टूर ही वीणा वर्ल्डची पहिली टूर जाते आणि आता आम्ही 120 महिला ह्या गोव्याला निघालोय. पण मला इथे एक इंटरेस्ट म्हणून विचारायचं आहे, महिला जेव्हा कुटुंबाबरोबर नसतात आणि एकट्या असतात, मैत्रिणी असतात, तेव्हा वेगळ्या वागतात? निश्चितपणे फ्रीकआउट करतात आणि त्याच्यातही आम्ही मात्र कधीही त्याला चीपनेस येऊ दिला नाही किंवा त्याच्यातलं एक जी डिसेन्सी असते ती घालवू दिली नाही. त्याचं कारण असं होतं की आम्हाला हे खूप एलिट असं प्रॉडक्ट निर्माण करायचं होतं, ज्यात महिलेला कॉन्फिडन्स मिळणं महत्त्वाचं होतं, ज्यात महिलेने थोडंसं घराबाहेर येणं महत्त्वाचं होतं. बऱ्याचदा महिलांना जे ग्राह्य धरलं जातं घरात, ती महिला जर 8 दिवस अशा तऱ्हेने बाहेर आली तर घरालाही तिचं महत्त्व कळतं. म्हणजे आमची एक ॲडव्हर्टाईजची लाईन होती, लेट देम मिस यू. कारण ज्यावेळी मी एकटी जाऊ शकते, मी एकटी देशाबाहेर प्रवास करू शकते. म्हणजे अशा अनेक महिला आहेत की ज्यांनी विमान प्रवास पहिल्यांदा केला, ज्या म्हणजे त्यांच्या गावातनंही बाहेर आल्या नव्हत्या किंवा फार फार तर मुंबईपर्यंत पोहोचल्या होत्या, त्यांना देशाच्या बाहेर नेलं आणि मी एकटी फिरू शकते. त्याच्यातनं येणारा जो कॉन्फिडन्स, त्याच्यातनं येणारी जी शक्ती आहे ना, ती निश्चितपणे घराला फायद्याची होती. सो हा जो एक कॉन्फिडन्स बिल्डिंग आहे त्या 7 दिवसांमध्ये, फार दिवस नसतात आमच्या हातात, त्या 7 दिवसांमध्ये आम्ही करत होतो. त्याच्यात एकच होतं की नुसती टूर नाही करायची, ह्याच्यात आपल्याला टूरपेक्षा वेगळं, कमर्शियल आस्पेक्टपेक्षा वेगळं काहीतरी करायचं. ज्येष्ठ नागरिकांची टूर काढताना कोणी आजारी असतं, ऐनवेळी काही होऊ शकतं, ही जोखीमही तुम्ही कशी पत्करलीत आणि आता वीणा वर्ल्ड तर्फे तुम्ही ह्यापेक्षा वेगळं काय करणार? तुम्ही म्हणालात ही जोखीम आहे. एक तर पहिल्यांदा म्हणजे बिझनेस म्हणजे जोखीम आणि ती अंगावर घ्यायची असेल तरच बिझनेसमध्ये यायचं. त्याच्यामुळे तो एक माइंडसेट तसा तयार होतोच. आता तुम्ही जेव्हा मला विचारताय की आणखी काही योजना आहेत, तर योजना तर खूप आहेत. म्हणजे असं सांगणं हे जरा स्ट्रॅटेजी ओपन केल्यासारखं होईल. पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की जी मला आता करायची आहे.
म्हणजे आता आम्ही एक गोष्ट करतोय ती म्हणजे जसं आम्ही महिलांसाठी केलं, सिनियर सिटीजन्ससाठी केलं, तसं एक नात्याचा एक सुंदर असा गोफ गुंफलेला आहे, तो म्हणजे आजी आजोबा आणि नातवंड. सो आजी आजोबा आणि नातवंड ह्यांना आम्हाला एकत्र आणायचं आहे आणि त्यासाठी आम्ही पुन्हा टूर करतोय. हे जसं झालं इथलं, पण ह्याच्यात आम्हाला आणखी एक करायचं आहे की बाहेरच्या देशांमध्ये राहणाऱ्या नातवंड आणि इथले आजी आजोबा अरे वा. ह्यांना आम्ही स्वित्झर्लंडला भेटवतोय. आता ह्यांना जेव्हा आम्ही स्वित्झर्लंडला आणतोय, मला सांगा त्या पहिल्या दिवशी सुद्धा काय असेल छान, म्हणजे ते भेटतायत असे, कारण स्वित्झर्लंड किंवा युरोप हे मध्यावर आहे, युरोप अमेरिका आणि भारताच्या. तर तिथे त्यांना घेऊन जायचं, त्यांना 8 अच्छा, म्हणजे दिवस भारतातून आजी आजोबा जाणार आणि परदेशातून नातवंड येणार आणि ते तिथे 8 दिवस मजा करणार आणि दोघंही आपापल्या ठिकाणी जाणार. किती सुंदर काळ असेल बघा. सो हे एक जी तरलता आहे त्या नात्यातली, ती पर्यटनाच्या माध्यमातून कशी फुलवायची, हे आमचं ॲक्च्युली आमच्या स्ट्रॅटेजीज आहेत. दुसरं आणखी एक असं आहे की जे मी आत्ता सांगते, पहिल्यांदा अनाऊन्स करते की आम्हाला आता अशी एक टूर करायची आहे की ज्याद्वारे याच मुलांना, बाहेरच्या देशांमध्ये राहणाऱ्या मुलांना आम्हाला इथे आणायचं आहे भारतामध्ये. भारतातली काही महत्त्वाची स्थळं त्यांना दाखवायची आहेत आणि त्या स्थळांबरोबर आम्हाला त्यांना आपल्या इथले महत्त्वाचे सणांचं सेलिब्रेशन त्यांच्या त्या टूरमध्ये करायचं आहे आणि ती आत्ता आम्ही या ठिकाणी लॉन्च करणार आहोत. या फारच म्हणजे ज्याला बहारदार म्हणता येईल अशा कल्पना आहेत आणि अशा असंख्य कल्पना तुम्ही काढाल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे. पण मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, एवढी वर्ष म्हणजे 30 वर्ष तुम्ही हे सगळं बघताय, या सगळ्या काळामध्ये म्हणजे टूर्स अरेंज करताना, टूर्स घेऊन जाताना किंवा स्वतः तिथे सगळी व्यवस्था करताना तुमच्यावर बेतलेला असा काय प्रसंग होता, आजपर्यंतचा सर्वात कठीण प्रसंग? सर्वात कठीण प्रसंग असे खूप आलेत, म्हणजे त्याच्यातले काही हृदयद्रावक आहेत की एका ठिकाणी एकदा नेपाळला बसला ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यात एका व्यक्तीचे प्राण गेले. नंतर हिमाचलमध्ये एक बस दरीत कोसळली होती. युरोपमध्ये एकदा बस चोरीला गेली होती. सो अशा तऱ्हेच्या घटना खूप घडल्या की ज्या ठिकाणी म्हणजे ठीक आहे, बस चोरीला गेलेल्या गोष्टींचं तेवढं हे नसतं, पण जिथे जीवितहानी झाली ते आयुष्यभर लागून राहिलं मनाला. मला हे निश्चितपणे माहिती आहे की आनंदाचे क्षणही खूप आले असतील, पण एक असा आनंदाचा प्रसंग सांगा की ज्यामुळे आपल्याला वाटतं की मी या व्यवसायात आहे याचं सार्थक झालं, असा एक आनंदाचा प्रसंग सांगा. एकदा आम्ही म्हणजे लेडीजची टूर होती आणि प्रसंग असा होता की त्या गोल्डन बुद्धा टेम्पल आहे बँकॉकला, तिथे आम्ही सगळेजण साईटसीइंग करत होतो आणि नॉर्मली साईटसीइंगमधला एक अपरिहार्य भाग असतो तो म्हणजे रेस्टरूम शोधणं. तर रेस्टरूम, एवढ्या सगळ्या बायका होत्या आणि रेस्टरूममध्ये लाईन लागली होती आणि त्या लाईनमध्ये आम्ही उभे असताना एक महिला अचानक रडायला लागली एकदम. आणि काय झालं म्हणजे आम्हाला सगळ्यांना कळेना. बरं, टॉयलेटच्या रांगेत आम्ही उभे होतो आणि हिला अचानक रडायला काय झालं. तिला विचारलं तर ती म्हणाली, आज पहिल्यांदा मला कोणीतरी चहा विचारला. आनंदाने आयता चहा माझ्या समोर आला. कारण म्हणे आजपर्यंतच्या संपूर्ण आयुष्यात घर उठण्याआधी मी उठते आणि संपूर्ण घर झोपल्यानंतर मी झोपते. आजच माझ्या दारावर टकटक झाली, चहा आला आणि मी चहा घेऊन बाहेर पडले. हे जे सुख आहे, हे सुख त्या महिलेला मिळालं, याच्यापेक्षा आनंद काय आहे. मुंबईतल्या प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की मी कोल्हापूरला भेट दिली नाही तर मी आयुष्यात काहीतरी खूप मोठी गोष्ट मिस केलेली आहे. मुंबईचं मार्केट जर आपण कोल्हापूरमध्ये आणायचं ठरवलं तर तुम्हाला बाहेरच्या पर्यटकांकडे बघायची सुद्धा यायला नाही, कारण आज आपल्याच गोष्टींना ग्लॅमर आणण्याची गरज आहे.